डॉक्टर मोहन आगाशे हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत आदरणीय नाव आहे. अभिनेते, दिग्दर्शक, रंगकर्मी, लेखक आणि मानसोपचारतज्ञ अशा अनेक भूमिका त्यांनी यशस्वीरित्या निभावल्या आहेत. सामना, जैत्रे जैत, सिंहासन, गारंबीचा बापू, विहीर, देऊळ यांसारख्या अनेक चित्रपटात त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. याशिवाय 100पेक्षा जास्त हिंदी चित्रपटात देखील ते झळकले आहेत. नाटक आणि मालिका या क्षेत्रातही त्यांनी अमूल्य असं योगदान दिलं आहे. त्यांच्या व्यावसायिक यशाइतकीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही लोकांना उत्सुकता असते. विशेषतः त्यांनी लग्न का केलं नाही हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. याविषयी डॉक्टर मोहन आगाशे यांनी एका मुलाखतीमध्ये आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की अविवाहित राहणे हा त्यांचा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय नाही आहे. त्यांनी कधीही विवाह संस्थेला विरोध केला नाही किंवा लग्न चुकीचे आहे असे त्यांचे मत नाही. मात्र त्यांचे आयुष्य अनेक वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांनी व्यापलेले होते. डॉक्टर मोहन आगाशे व्यवसायाने मानसशास्त्रज्ञ असून ते पुण्यातील BJ वैद्यकीय महाविद्यालयात व ससून रुग्णालयात मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करत असत. त्यात त्यांना अभिनयाची विशेष आवड होती. त्यामुळे नाटक, सिनेमा यातही ते व्यस्त होते. शिवाय बर्लिनमधील ग्रिप्स थिएटर ही संकल्पना त्यांनी मराठीत आणली. अत्यंत वेगळ्या पद्धतीने मुलांची नाटके करणारी ही संस्था त्यांनी भारतात स्थापन केली. एकीकडे मानसोपचार तज्ज्ञ म्हणून पूर्णवेळ प्रॅक्टिस, दुसरीकडे नाटक आणि चित्रपटातील व्यस्त कारकीर्द, तसेच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रम यामुळे त्यांना वैयक्तिक आयुष्यासाठी फारसा वेळ देता आला नाही. याशिवाय त्यांच्या मते विवाह हा केवळ सामाजिक परंपरा करायची गोष्ट नाही, ती मोठी जबाबदारी आहे. एखाद्या व्यक्तीशी आयुष्यभराची नाती जोडताना त्या व्यक्तीला पुरेसा वेळ, प्रेम आणि समर्पण देणे आवश्यक असते. आपण आपल्या व्यस्त आयुष्यात हे सर्व करू शकणार नाही अशी जाणीव त्यांना झाली होती. त्यामुळे केवळ समाजाच्या अपेक्षेपोटी किंवा योग्य वय झाले म्हणून लग्न करण्यापेक्षा अविवाहित राहणे त्यांनी पसंत केले. याविषयी प्रश्न विचारला असता ते गमतीने म्हणाले, मी शाळेत असल्यापासूनच म्हाताऱ्याचे रोल करतोय. त्यामुळे कोणतीही मुलगी माझ्या प्रेमात पडली नाही. ऐन तारुण्यातही मी म्हाताऱ्याचे जास्त रोल केले होते. त्यामुळे प्रेक्षकांना असं वाटतं की आता माझं वय कमीत कमी 100 तरी असेलच आणि माझ्यावर अविवाहित असा शिक्का मारू नका. वेळ मिळाला तर मी आजही लग्न करू शकतो. एकूणच मोहन आगाशे स्वतः मानसोपचार तज्ज्ञ असल्यामुळे त्यांच्या नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत वास्तववादी होता. त्यांनी अनेकदा सांगितले आहे की प्रत्येक व्यक्तीने आपले स्वभाव, ध्येय आणि जीवनशैलीनुसार निर्णय घ्यायला हवा. लग्न करणे किंवा न करणे हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय असतो आणि समाजाने त्याचा आदर केला पाहिजे. अविवाहित राहूनही मोहन आगाशे यांनी कधीच एकाकीपणा अनुभवला नाही. रंगभूमी, चित्रपटसृष्टी, विद्यार्थी, मित्रपरिवार आणि सामाजिक कार्य या सर्व गोष्टी त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग राहिल्या आहेत. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कला, विज्ञान आणि समाजकार्यासाठी समर्पित केले. त्यामुळे त्यांना विवाह न केल्याची खंत कधीच वाटली नाही असे त्यांनी अनेकदा नमूद केलं आहे. आज वयाच्या 80च्या उंबरठ्यावरही डॉक्टर मोहन आगाशे सक्रिय आहेत आणि नव्या पिढीशी त्याच उत्साहाने संवाद साधत आहेत. त्यांचे आयुष्य हे एक उदाहरण आहे की आयुष्यात आनंदी आणि परिपूर्ण होण्यासाठी विवाह हा एकमेव मार्ग नसतो. प्रत्येक व्यक्तीची जीवनाची वाट वेगळी असते. त्यामुळे स्वतःच्या विचारांनुसार निर्णय घेतले तर माणूस समाधानकारक आयुष्य जगू शकतो.